हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, इथे झालेली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि पहाटेची वेळ आहे. तर आज ना मंगळवार आहे. तर गेली ना भरपूर दिवस झालं मी ब्लॉग वगैरे अपलोड करत नव्हते. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, जुन्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळालं असेल की आम्ही डान्स बसवला होता. रमाई जयंती करायचं आम्ही महिला मंडळाने ठरवलं होतं. तर त्याची तयारीच्या नादामध्ये हे ते आणि रात्रीचं थोडंसं उशिरा डान्स प्रॅक्टिस वगैरे व्हायची. त्यामुळं ना मग ते व्हिडिओ शूट करायचं किंवा एडिट करायचं असं वेळच भेटत नव्हता. त्यामुळं ना नाही नाही म्हणतात 3 दिवस तरी मी ब्लॉग अपलोड केला नव्हता. त्यानंतर फायनली काल एक ब्लॉग अपलोड केला मी कसाबसा हे करून आणि आता हा नवीन ब्लॉग मी आज शूट करत आहे. तर आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 10 फेब्रुवारी 2026. तर पहाटेची वेळ आहे. फ्रेश वगैरे झाले उठल्या उठल्या आणि त्यानंतर आता करायची आहे स्वयंपाकाची सुरुवात. तर माझी पहाट जी आहे ना ती इतरांच्या पेक्षा थोडंसं लवकर होते, म्हणजे दिवसाची सुरुवात. कारण की 3:30 म्हणजे मध्यरात्रच झाली आणि मध्यरात्रीच मला उठून स्वयंपाकाला सुरुवात करावी लागत असते. कारण की पहाटेच्या 4:45 पर्यंत टिफिन तयार झाला पाहिजे असं एक टार्गेट असतं. तर इथे बघा घड्याळामध्ये दिसतंय तुम्हाला की 3:45 झालेले आहेत पहाटेच्या. पण ना इथे ॲक्च्युली मी ना फ्रंट साईडचा कॅमेरा यूज करत आहे. त्यामुळं तुम्हाला घड्याळ पण उलटं दिसणार आहे इथं. तर 3:45ची वेळ आहे आणि इथे ना मी आता म्हणजे नॉर्मल पाणी पिण्यासाठी घेतलेलं आहे. कारण की ना तहान लागली होती उठल्या उठल्या आणि रोज तसं तर मी ना कोमट पाणी करून त्यामध्ये लिंबू पिळून वगैरे पित असते. पण आज ना जरा जास्तीच तहान लागली होती, त्यामुळं मग ते पाणी गरम वगैरे करत बसली नाही. मी डायरेक्टली पाणी घेतलं आणि आता बसून पाणी प्यायचं आहे. त्यामुळं पाणी पीत पीत आपलं कामं पण करून घ्यावी सोबतच. कारण की फक्त डब्बा बनवण्यासाठीच आपण एवढ्या लवकर उठते मी. त्यामुळं टाईम वेस्ट नाही घालवायचा. तर पाणी पिण्यासाठी तर बसावंच लागतं. तर बसून आपलं एखादं दुसरं काम पण करून घ्यायचं. म्हणजे पीठ मळायचं झालं तर भाजी वगैरे चिरायची, हे सगळे कामं तर आता आज ना चपात्या थोड्याशा कमीच बनवणार आहे. कारण की काल संध्याकाळच्या टायमाला खिचडी बनवली होती आणि ती खिचडी थोडीफार शिल्लक आहे. त्यामुळं जर चपात्या बनवल्या जास्ती तर मग ते तसंच राहून जातात. पुन्हा मग शिळ्या चपात्या खायचं हे ते. त्यामुळं ना मी मोजक्याच आज चपात्या बनवणार आहे. रोजच्यापेक्षा थोडंसं कमी बनवणार आहे. आणि भाजी जी आहे ना ती आज मी सुकटची भाजी बनवणार आहे. आणि एका सबस्क्रायबरने मला विचारलं होतं की सुकटची भाजी तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे विचारलं होतं. तर आज ना मी पूर्ण डिटेल अशी रेसिपी दाखवणार आहे सुकटची. आणि तसं बघायला गेलं तर ना प्रत्येक घरामधली ना स्वयंपाकाची पद्धत जी असते ती वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येकाची भाजी बनवण्याची खास करून पद्धत वेगळी असते. तर आमची पण थोडीशी वेगळी आहे. जसं म्हणजे प्रत्येक गावामधली भाषा बदलत असते, तशी प्रत्येक घरामधली रेसिपी पण थोडीशी चेंज होत असते. कोणाला कसं आवडतं, कोणाला कसं आवडतं. आणि आम्ही मेन तर ना तुळजापूरचे, म्हणजे आम्ही घाटावरचे. तर आमच्या जेवणामध्ये ना मेन म्हणजे खास करून भाजीमध्ये तर भाजीमध्ये ना मेन जे असतं ते असतं काळा मसाला, घरगुती बनवलेला काळा मसाला. तर एकदाशी काळा मसाला जर टेस्टी बनवला ना, चवीचा असेल ना काळा मसाला, तर भाजीला कितीही साधं सिंपल पद्धतीने जरी बनवलं तरीसुद्धा भाजी टेस्टी लागत असते. पण जर काळा मसाला जर व्यवस्थित नसेल तर मग भाजीला ना कितीही मेहनत केली तरीसुद्धा भाजीला चव लागत नाही. आणि मेन तर काळा मसाला असणं हे खूप गरजेचं आहे. बाकी ते लाल पावडर, ते लाल चटणी वगैरे हे आम्ही जास्त यूज करत नाही. काळा मसालाच आमच्या इथे जास्त यूज होतो आणि त्याच्यामुळंच ना खास करून भाजीला चव चांगली येते एकदम. आणि ना माझ्या घरामध्ये ना काळा मसाला माझ्या सासूकडून येतो. माझी सासू गावाला राहते, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. तर त्यांनीच बनवलेला काळा मसाला मी वापरत असते इथे. म्हणजे जेव्हा पण संपला की तेव्हा त्यांना फोन करून सांगितलं की ते बनवून देतात. त्यांच्या हाताला ना खूप चव आहे. त्यांच्या हातचा काळा मसाला खूप टेस्टी लागतो. तर तेच बनवून देत असतात मला. आणि त्याच्यामुळं ना आम्ही म्हणजे मेन तर आमच्या घरामध्ये पण माझ्या मुलांना पण माझ्या मिस्टरांना पण ना तिखट जास्ती असलं पाहिजे भाजी, असं असतं आमचं स्वयंपाक. तर काळा मसाला आम्ही भरभरून खातो कारण की आवडतो आम्हा सगळ्यांना.
तर आता इथे बसून बसून मी चपात्याचं पीठ मळलं झालं, तर त्यानंतर कांदे टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलं आणि त्यानंतर आता पटकन मी आता हे पोळपाट आणि बेलणं वगैरे धुवून घेते. कारण की बाकीचं म्हणजे जे जोपर्यंत होईल काम तोपर्यंत ते म्हणजे सुकून जाईल पोळपाट आणि बेलणं. तर पोळपाट आणि बेलणं धुवून घेतलं की त्यानंतर मग पूर्ण गॅस स्टोव आणि किचन काउंटर स्वच्छ पुसून घेते मी ओल्या कपड्याने. कारण की कितीही स्वच्छ दिसत असलं तरीसुद्धा एक मिनिटभराचा वेळ काढून जर आपण पूर्ण किचन काउंटर स्वच्छ पुसून घेतलं ना, तर मग एक आपण विश्वासाने स्वयंपाक बनवू शकतो. नाहीतर ना कुठंतरी मनात शंका राहते की काहीतरी किडामुंगी वगैरे फिरली असेल हे ते. तर त्यामुळं ना कितीही किचन स्वच्छ केलेलं असलं तरीसुद्धा एक कपडा फिरवायचा 1 मिनिटभराचा वेळ काढून. तर आजकाल ना ह्या म्हणजे प्रॅक्टिसच्या दिवसामध्ये आम्ही जसं डान्स सुरू केला, डान्स प्रॅक्टिस, तसं या दिवसामध्ये ना कधी-कधी असं व्हायचं की म्हणजे जाग पण येत नव्हती सकाळच्या टायमाला आणि त्यामुळं ना साहेबांना बिगर डब्याचं पण जावं लागत होतं कधी-कधी. पण त्यांनी कधी असं हे केलं नाही. कारण की त्यांना दिसून येत होतं की एक खुशी भेटत आहे मला, एक आनंद भेटत आहे. रोजचं आपलं जे दैनंदिन जीवन असतं महिलांचं, तर तेच हेच असतं. जे जॉब करणाऱ्या महिला असतात त्यांना घरातली कामं आवरून पुन्हा जॉब करायचा, पुन्हा घरातली कामं करायची, हे त्यांचं रुटीन असतं. झालं तर हाऊसवाईफचं जे असतं ते घरातली कामं करायची, रोजची घरातली कामं करायची, मुलांचा डबा, मिस्टरांचा डबा, घरातली धुणं भांडी, हे सगळं याच्यातच आपलं जीवन जे आहे ते गुंतलेलं असतं. पण याच्यात वेळात वेळ काढून जर आपण काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी केली ना, तर म्हणजे जरी शरीर जरी थकलेलं असेल, आता वयामानानुसार म्हणजे आता डान्स करणं हे ॲक्टिव्हिटी ना, हे थोडंसं अवघड जात असतं वयामानानुसार. कारण की याची सवय मोडलेली असते. मला तर नाही, नाही, नाही म्हणता 20 वर्ष झाली मला डान्स वगैरे करून. जेव्हा मी शाळेत होते त्या टायमाला मी डान्स वगैरे घेत होते. पण आता 20 वर्ष झालेली आहेत. त्यामुळं ना थोडंसं थकवा येत होता मला. पण एक हे की खूप खुशी पण वाटायची, मनामध्ये उत्साह असायचा. त्यामुळं थकवा कितीही आला तरीसुद्धा काही वाटत नव्हतं एवढं. तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा. तर इथे ना सुकट जे आहे ते मी स्वच्छ साफ करून चाळणीने चाळून वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यातलं जेवढं काही खडं किंवा काही कचरा वगैरे असेल ते साफ करून घेतला आणि त्यानंतर ना याला पॅनमध्ये असं भाजून घेतलं मी. लालसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. कारण की आपण जर हे कच्चंच असं ठेवलं ना भाजीसाठी, तर ती पुन्हा भाजी बनवली ना तर त्याचं म्हणजे असं वास येतो. त्यामुळं ना सुकट जे आहे ते कधीही व्यवस्थित भाजून त्याच्यानंतर त्याला फोडणी द्यायची असते. कारण की त्याला शिजायला ना वेळ लागतच नाही अजिबात. एकदम पटकन शिजून निघतं सुकट. पण भाजणं हे मेन महत्त्वाचं असतं त्यामध्ये. तर आता सुकट जे आहे ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत मी व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर मग आता करूया फोडणी द्यायला सुरुवात. तर इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. नाही म्हणता 1 चमचाभर तेल आहे, पण पॅन जो आहे तो पसरट आहे, त्यामुळं तुम्हाला जास्ती तेल दिसत असेल इथे. तर तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केला मी आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत याला पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि इथे बाजूला बघा छोटीशी जी कढई आहे त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ भिजायला घातली होती. तर मुगाची डाळ पण चांगली भिजलेली आहे. तर आता कांदा लाल झाला की त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो. आणि कांदा आणि टोमॅटो ना फ्राय व्हायला थोडासा वेळ लागत असतो ना, मग त्यामध्ये काय करायचं आपण थोडंसं मीठ ॲड करायचं, म्हणजे चवीपुरतं मीठ ॲड करायचं इथे. तर मिठाने ना कांदा आणि टोमॅटो जे आहे ते लवकर फ्राय होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय झालेला आहे. तर आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त काळा मसाला मी ॲड करत असते. बाकी दुसरे काही मसाले मी याच्यामध्ये टाकत नाही. तर फक्त काळ्या मसाल्याचाच याच्यामध्ये चव येते जास्ती. तर इथे जो छोटासा चमचा आहे ना मसाल्याचा, त्याच्याने 2 ते 3 चमचे मी काळा मसाला ॲड केला आणि याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर याच्यामध्ये ना ही भिजलेली मुगाची जी डाळ आहे ती पाण्यासकट ॲड करायची. पाणी पण इथे ना नाही म्हणता अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. तर तुम्हाला जर थोडंसं ग्रेव्ही ठेवायची असेल, म्हणजे हलकासा रस्सा असला ना,
तर चांगलं लागते ही भाजी. त्यामुळं कोणाला एकदम सुक्कं बनवायचं असेल ते सुक्कं बनवू शकता. पाणी म्हणजे आपल्या मर्जीने ॲड करायचं असतं याच्यामध्ये, आणि जास्ती पण पाणी नाही करायचं ॲड, पण हलका असं जर रस्सा ठेवला ना तर चांगली लागते अजून भाजी. तर आता इथे मी अगोदर डाळ मिक्स केली मसाल्यामध्ये, आणि त्यानंतर जे भाजलेलं सुकट होतं ते पण मी याच्यामध्ये ॲड करून टाकलं. आणि आता याला ना झाकून फक्त 5 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे. कारण की याच्यामध्ये ना मुगाची डाळ आहे, आणि मुगाची डाळ व्यवस्थित भिजलेली आहे, त्यामुळं जास्ती शिजवत बसायची गरज नाही. हलका असं म्हणजे फक्त 5 मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे. तर अशा साध्या सिंपल पद्धतीने मी सुकटची भाजी बनवत असते. तर आता इथे 5 मिनटांमध्ये भाजी तर आपली शिजून निघेल, कारण की त्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे, त्यामुळे त्याला 5 मिनटं शिजवावं लागेल. आणि पटकन मी आता चपातीची तयारी करते. पीठ तर ऑलरेडी मळून ठेवलं होतं, आणि ते 10 मिनटं तरी व्यवस्थित असं भिजलेलं आहे पीठ. आणि पीठ ना व्यवस्थित भिजलं तर त्याच्या चपात्या पण चांगल्या होतात. तर आता इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण की साहेब पण उठलेले आहेत आणि ते फ्रेश पण झालेले आहेत. तर आता त्यांना पिण्यासाठी गरम पाणी देते, आणि पाण्यामध्ये लिंबू टाकून पीत असतात ते रोजचं. तर मी पण नंतर पेईन, कारण की मी थोडंसं नॉर्मल पाणी पिलं होतं उठल्या उठल्या, त्यामुळं गरम पाणी मी आत्ताच केलेलं नाही. नंतर मी करेन गरम पाणी, आणि लिंबू वगैरे तर आहेच. तर आता पटकन मी चपात्या बनवून घेते. आणि आज थोडंसं 10 ते 15 मिनटं मी बसून हे केलं ना, त्यामुळं ते 10-15 मिनटं वेस्ट गेले, आणि स्वयंपाक सुरू होण्यासाठी 10-15 मिनटं उशीर झाला. त्यामुळं ना, आणि इकडचं आमचं जे कर्जत साईडचं जे वातावरण आहे ना, तिथे 5 मिनटंसुद्धा लेट होणं हे चुकीचं आहे. कारण की 5 मिनटं जर लेट झालं तर मग गाडी निघून जाते. त्यामुळं ना वेळेवरती सगळं झालं पाहिजे असं आहे. आणि गाडी एकदाशी निघून गेली की त्यानंतर लवकर गाड्या नसतात, त्यामुळं थोडंसं काळजीनं सगळं करावं लागतं. तर इथे आता साहेब बोलत होते की पटापट कर, उशीर झाला आहे म्हणून. कारण की 4:45पर्यंत डब्बा तयार झाला पाहिजे. पण इथे ना डब्बा तयार होण्यासाठी नाही म्हणता फक्त हे राहिले होते, 5 मिनटं बाकी होते 5ला, आणि डब्बा तयार झाला. आणि साहेब ना तसं तर 5च्या नंतर निघत असतात, पण एक माझ्या मनामध्ये मी एक हे करून ठेवलेलं आहे की 4:45पर्यंत डब्बा झाला पाहिजे. तर 5च्या नंतरनं म्हणजे 5 वाजून 5 मिनिटांनी वगैरे ते निघत असतात घरामधून. पण त्यांच्या अगोदरच सगळी तयारी झाली पाहिजे असं माझं असतं. तर इथे आता डब्बा तर पटकन वेळेवरती मी तयार केलेला आहे, आणि आता डब्बा पण त्यांना बांधून दिलेला आहे. तर आता राहिलं हे कोमट पाणी प्यायचं माझी बारी, कारण की अर्धा लिंबू बाकी होता ना, तर तो लिंबू वेस्ट कशाला घालवायचा मग, म्हणून मग आता मी इथे पाणी पीत बसले होते. साहेबांचं चालू होतं तोपर्यंत त्यांचं काही काही सामान वगैरे काही घ्यायचं होतं ते घेत होते, आणि मग मी इथे पाणी प्यायला मी इथे ग्लास भरून घेतला, पण ते बोलले की नंतर बॉटल भरायची बाकी राहिली होती, तर ते बॉटल भरायला मी गेले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आज ना बऱ्याच दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण की ना आमचं संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होता ना, तो फक्त आम्ही महिलांनी करायचा असं ठरवलं होतं. आणि त्याच्याच तयारीच्या ह्याच्यामध्ये ना मला व्हिडिओ शूट तर करता येत होता, पण ना एडिटिंग करायला ना वेळच भेटत नव्हता. त्यामुळं ना मग भरपूर दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नव्हते. तर आज म्हणलं की आज वेळ आहे, आज मंगळवार आहे, पहाटेची वेळ आहे. तसं तर ना रविवारच्या दिवशी आमचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम म्हणजे माता रमाई, माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम ना रविवारच्या दिवशी झाला होता. तर 7 फेब्रुवारीला रमाई जयंती असते,
रिअलमध्ये. पण ना इथे इलेक्शन होतं आणि त्यामुळं मग इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये गोंधळ नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ना कार्यक्रम रविवारच्या दिवशी ठेवला होता. आणि रविवारच्या दिवशी एकदम छान पद्धतीने आणि एकदम उत्साहामध्ये आमचा कार्यक्रम जो आहे तो सेलिब्रेशन केला आम्ही. आणि कालचा दिवस होता माझ्याकडे, काल काहीच काम नव्हतं, पण ना एवढी थकली होती की म्हणजे जाग नाही आली सकाळच्या टायमाला. आणि व्हिडिओ एवढे होते जयंतीचे की ना मोबाईलमध्ये जागा पण नव्हती व्हिडिओ नवीन बनवण्यासाठी. त्यामुळं मग मी व्हिडिओ वगैरे काही बनवला नव्हता. आणि मग काल मी व्हिडिओ सेव्ह केला जयंतीचा आणि त्यानंतर मग आज हा न्यू व्हिडिओ मी चालू केलेला आहे. तर आज आहे मंगळवार आणि पहाटेची वेळ आहे. पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5. तर आत्ताच साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि आता इथून पुढं माझं जे काही काम असतं ते करायला घेणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे जे कोमट पाणी करून ठेवलं होतं ते ऑलरेडी झालेलं आहे थंड. कारण की मी मगाशी पाणी प्यायला बसली होती तेवढ्यात दुसरं काम निघालं आणि त्यामुळे ते पाणी थंड झालं. तर लिंबू टाकलेलं आहे त्यामुळे ते पाणी मी पिलं तसंच. आणि त्यानंतर आली आहे इथे बेडरूममध्ये बेडरूमची क्लिनिंग करण्यासाठी. कारण की जोपर्यंत मी बेडरूमची क्लिनिंग करत नाही तोपर्यंत मग हॉलची क्लिनिंग करायला म्हणजे हे होत नाही. कारण की एक तशी बेडरूमची क्लिनिंग केली व्यवस्थित की त्यानंतर मग वैभवदादाला इथे आतमध्ये झोपायला सांगते आणि त्यानंतर मग हॉलची क्लिनिंग वगैरे करता येईल मला. तर आजकाल ना थंडीचे दिवस जे आहेत ते हळूहळू संपत आहेत. फेब्रुवारी महिना चालू आहे. म्हणजे ना फेब्रुवारीमध्ये तर जास्ती थंडी असते नियमानुसार. पण आत्ता ना आजकाल गरमीचे दिवस जाणवत आहेत. हळूहळू गरमी चालू झालेली आहे. आणि म्हणजे यावर्षी ना जसं आपलं पावसाळा पण जास्तीच प्रमाणात होता आणि थंडी पण एकदम जास्ती प्रमाणात होती. तसंच मला वाटतं आता उन्हाळा पण तसंच होणार आहे की काय काय माहिती. उन्हाळा पण एकदम कडक होणार आहे वाटतं यावर्षीचा. तर मी ना त्यामुळं मग ती पूर्ण जी बेडरूमची विंडो आहे ना ती पूर्ण ओपन करून ठेवली. कारण की थंडगार हवा येत होती त्यामुळे जरा चांगलं वाटत होतं. तर त्यानंतर मी इथे आता बेडरूमची क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे. तर सगळ्यात अगोदर ना जे टॉवेल वगैरे टाकली होती, आता आंघोळ केली की मग ते टॉवेल ना तसंच टाकून जातात बेडवरती. तर ते टॉवेल जी आहेत ती मी बाहेर पहिलं सुकायला टाकली. त्यानंतर बेडशीट जे आहेत ते व्यवस्थित सेट करून घेतलं. आणि त्यानंतर ना हे वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा दोघंजणं पण ना चेंज केलेले जे कपडे असतात ते डायरेक्टली इथंच टाकून जातात बेडरूममध्ये. म्हणजे असं बाथरूममध्ये धुवायला टाकत नाहीत, ते बेडरूममध्ये टाकून देतात. त्यामुळं ते कपडे सगळे मी सगळे शोधून शोधून एकत्र करावे लागतात आणि त्यानंतर मग ते धुवायला टाकावे लागतात. तर ते कपडे मी धुवायला टाकलेले आहेत, म्हणजे निरम्यात भिजायला घातलेले आहेत कपडे आता. आणि त्यानंतर मी आता पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेते. आणि बेडरूमची क्लिनिंग झाल्याच्या नंतर मी वैभवला ना उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काय उठत नव्हता. त्यामुळे थोडा वेळ अजून त्याला वेळ दिला मी. आणि मी आता इथे आली आहे वापस किचनमध्ये. कारण की आता इथे हे जे चपात्या वगैरे बनवण्यासाठी जे काही काढलं होतं, पिठाचं ताट भरा किंवा हे तवा वगैरे. मगाशी ना भांडे घासायचं म्हटलं तर ते तवा गरम होता आणि ताट जे आहे ते ताटाला पीठ जे आहे ते सुकलेलं असतं त्यामुळे ते लगेच घासता येत नाही. म्हणून मी ना ताटामध्ये पाणी भरून ठेवलं होतं आणि आता ताट पण घासता येईल आणि तवा पण थंड झालेला आहे. तर तवा वगैरे सगळं घासून घेते. आणि त्यानंतर ना मला आठवलं की पिण्याच्या पाण्याचा हंडा जो आहे तो पण पूर्ण रिकामी झालेला आहे. तर पिण्याच्या पाण्याचा हंडा ना रोज रोज काही भरावं लागत नाही. कारण की जेव्हा पाणी संपेल ना तेव्हाच मी त्यात पाणी दुसरं भरून ठेवत असते घासून वगैरे. पण पाणी होतं तोपर्यंत मी तसंच वापरत असते. तर आता मी हंडा जो आहे तो पूर्ण व्यवस्थित असा घासून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते. कारण की एमर्जन्सी कधी बाय चान्स लाईट वगैरे गेली तर मग फिल्टर बंद होतं पाण्याचं आणि मग प्यायचं पाणी जे आहे त्याचं वांदं होतं. त्यामुळं ना पिण्याचं पाणी जे आहे ते एक्स्ट्रा भरून ठेवते. बाकी पाणी भरायची काही गरज नाही. बाकी 24 तास पाणी असतं आमच्या इथे. त्यामुळं बाकीचं काही भरायची गरज पडतच नाही. पण फक्त बोरचं पाणी आहे त्यामुळं फिल्टरचं पाणी जे आहे ते एक्स्ट्रा भरून ठेवावं लागतं इथे. आणि ना आता इथे पाण्याचा पाईप लावून दिलेला आहे. तर पाणी भरेपर्यंत मी इथे आता दूध गरम करायचं काम बाकी आहे माझं. कारण की 7ला बरोबर मुलं उठतात आणि ते उठल्या उठल्या
त्यांना दूध द्यावं लागतं. पण ते दूध ना तोपर्यंत थोडंसं थंड झालं पाहिजे, कारण की गरमागरम एकदम दूध दिलं तर ते पण पिता येत नाही. तर आता इथे दूध गरम करायला ठेवायचं होतं आणि त्याचबरोबर मग विचार केला की थोडासा चहा पण प्यावा, कारण की ना असं पापण्या एकदम जड जड झाल्या होत्या, झोप येत होती, मला आळस आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं थोडंसं अद्रकवाली चहा पिलं तर मग जरा झोप कंट्रोलमध्ये येईल. तर फ्रेंड्स, तुमच्यासोबत गप्पा मारत मारत आणि सगळी कामं करत करत हा व्हिडिओ जो आहे तो आता झालेला आहे 20 मिनिटाचा आणि खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. त्यामुळं आता हा व्हिडिओ जो आहे तो मला इथेच स्टॉप करावा लागेल. त्यामुळं हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.